स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्वामींची सेवा करतो किंवा दत्तगुरूंची सेवा करतो, ते एकच आहेत. पण मित्रांनो बघा, स्वामींच्या सेवेत आल्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या, त्यामुळे तुमच्याशी आता शेअर करते. म्हणजे बघा, जोपर्यंत ज्ञान हे खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जर जगात काही आहे तर ते आहे ज्ञान. का? जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नसतं ना मित्रांनो, आपल्याला ती गोष्ट समजत तर नाहीच, आणि त्या गोष्टीबद्दल आपले विचार जे उच्च लेवलचेच असतात. का? बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला समजते तेव्हा आपल्याला तिचं इम्पॉर्टन्स कळतं, किंवा ही बाबा ही गोष्ट कशा प्रकारे आहे, काय महत्त्व आहे इथे, कशा प्रकारे काम करतो. म्हणजे एखाद्या टिपिकल गोष्टीबद्दल मी बोलते. आणि बहुतेक वेळा असं होतं, आपल्याला एखाद्या गोष्टीतला माहिती काहीच नसतं, परंतु आपले विचार खूप हायफाय असतात त्याच्याबद्दल. हा अक्षरशः अडाणीपणा आहे, अडाणीपणा. ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहितीच नाही त्या गोष्टीबद्दल तुम्ही कसं काय आपले मतं ठेवू शकता. आता हे मला स्वतःला सुद्धा कळालं सेवेत आल्याच्या नंतर. म्हणजे कसं बघा, सेवा दत्तगुरूंची घ्या किंवा स्वामींची घ्या, दोन्ही एकच आहे. तर मी हे बोलते, मी आता थोडक्यात मला दत्तगुरूंच्या सेवेबद्दल बोलायचं आहे. आपण स्वामींची सेवा करता करता आपोआपच दत्तगुरूंची सेवा करते. आपण गुरुचरित्र वाचतो, गुरुचरित्राचे अध्याय वाचतो, पारायण करतो, तेव्हा तर आपल्याला पूर्णच गुरुचरित्र वाचायला लागतं. आणि जेव्हा ते आपण वाचतो ना मित्रांनो, त्यात एक लाईनमध्ये जेवढं तुम्ही गुरुचरित्र वाचाल ना, तितकं तुम्हाला ती गोष्ट तुम्ही आणखीन डीपमध्ये जाशाल. म्हणजे तुम्हाला भक्ती काय असते, किंवा गुरुदेव कोण आहेत, काय आहे. आणि ते जेव्हा आपण एक वेळा जेव्हा आपण जसं वाचत चालतो, जितक्या वेळा आपण वाचत चालतो तितक्या वेळा आपण दरवेळी नवीन काहीतरी शिकत असतो. थोडक्यात आपल्या ज्ञानात भर पडत असते. आता ती कशी? म्हणजे बघा, जेव्हा आपल्यासाठी भक्ती म्हणजे पूजा करणे, पूजा केल्याबरोबर म्हणजे आपण या आधी भक्ती यासाठीच करत असतो की पूजा केल्याने, भक्ती केल्याने माझं कल्याण झालं पाहिजे, माझं सगळं चांगलं झालं पाहिजे. आणि कधी जर का चुकून माकून नाही झालं चांगलं, देवाला जे मागितलं ते नाही मिळालं, तर मग आपण वरतून देवाला दोष देतो आणि त्यानंतर बोलतो नाही काय नाही, देव नाही वगैरे, हे ते देवाला लवकर कोणाची किव येत नाही, हे सगळं आपण बोलत असतो. पण मित्रांनो, जसं बघा, आता मी माझ्यावरतूनच सांगते, जसं मी सेवा करायला लागले ना, त्यानंतर गोष्टी मला पण समजू लागल्या. म्हणजे कसं आपण सेवा करतो ना, तर त्याचा अर्थ हे नाही होत आपण की पूजा केल्या इकडे आपण पूजा केली, इकडे आपण देवाला प्रार्थना केली, भारीतला धूप लावला, तुपाचा दिवा लावला, जे असेल ते महागडे सामान आणले, महागडे पूजाचे साहित्य आणले आणि पूजा केली, म्हणजे देवाने प्रसन्न झालंच पाहिजे आणि इकडे मला संकटातून काढलंच पाहिजे. तर असं नाही होत नाही. जेव्हा आपण दिवसेंदिवस जेव्हा आपण जसं आता मी दत्तगुरूंची सेवा, जशी आपल्याकडनं आपण स्वामींची सेवा करतो, म्हणजे दत्तगुरूंची सेवा. स्वामींच्या सेवेत आल्यानंतर दत्तगुरू समजू लागतात की बाबा स्वामी कोण आहेत, कुठून आले, काय आले. मग त्याच्यानंतर ते की अच्छा, स्वामी हे गुरुदेव दत्तांचे तिसरे अवतार आहे. मग ते पाठीमागं त्यांचे दुसरे अवतार कोण होते, त्याच्या आधी पहिले अवतार कोण होते, आणि त्याच्यानंतर दत्तगुरू. मग दत्तगुरूंना आपण ओळखू लागतो, आणि मग आपल्याला हळूहळू आपल्याला असे अनुभव येतात की अरे असं होतं, असं असतं. आता मी माझं सांगते, मी काय शिकले, मी काय ऑब्झर्व केलं याच्यामध्ये. बघा, दत्तगुरूंचा जो सेवक आहे ना, त्याचं जीवन थोडक्यात बघा असं होतं, तुम्ही जर का जळणारे जे कोळसे असतात ना, अंगारे बोलतो आपण त्याला, दत्तगुरूंचा सेवक जर का त्याच्यासमोर सिच्युएशन आहे, त्याला त्या जळत्या कोळशांवरती चालायचं आहे, अंगाऱ्यांवरती चालायचं आहे, तर असं नाही होणार की काही, म्हणजे मी तसं नाही बोलत आहे की रिअल खरेखुरे अंगारे, म्हणजे जे आजकाल जगताना ज्या अडचणी येतात आपल्या जीवनामध्ये, जे प्रॉब्लेम्स येतात आपल्या जीवनामध्ये, ते अक्षरशः आपल्याला ते जळत्या कोळशांसारखेच वाटत असतात. आणि असतातच सिच्युएशन तशा असतात. कधी काय सिच्युएशन येईल आपल्या जीवनात आपल्याला हे माहिती नसतं. थोडक्यात कधी आपल्याला ते इतके भयंकर वाटत असतात की जणू काही ते कोळशेच आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला चालायचं. तर जर तुम्ही दत्तगुरू यांच्या सेवेत असाल ना मित्रांनो, तर असं काहीच होणार नाही की तुमच्या अडचणी गायब होतील.
असं नाही होणार. तुमचे संकट गायब होतील असं होणार नाही आहे. संकट आलं आहे ना तर परंतु दत्तगुरू तुम्हाला त्या संकटातच तुम्हालाच चालायचे, तुम्हाला चालवून पण घेतील, तुम्हाला ते तितके सक्षम बनवतील की तुम्ही ते चालशाल, त्या संकटातून पार होशाल, तुम्ही घाबरणार नाही. त्याआधी ना आपण बघा घाबरलेलो असतो, रडत असतो, भीती वाटते, मग काय करायचं, कसं होणार, मग असं झालं तर, मग तसं झालं तर, हे सगळं तर असतंच. पण जो गुरुदेव दत्त यांचा सेवक आहे तो त्यावेळी त्या अडचणीतून पण चालायलाच लावणार. आयुष्याच्या अडचणीत जोपर्यंत आपल्याला जोपर्यंत चटके लागत नाही ना तोपर्यंत आपण घडतच नसतो. पण दत्तगुरूंची सेवेचं मी तुम्हाला हे सांगते की त्याच्यामध्ये काय होतं नक्की, ते तुम्हाला चालायला लावणार, तुमच्याकडनं तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार, तुम्हाला तितके भक्कम तितके सक्षम ते बनवत असतात. आणि ज्यावेळी तुम्ही त्या अडचणीतून त्या जळत्या कोळशांवरतून तुम्ही चालत असाल ना तुम्हाला जराही भास होणार नाही, तुम्हाला जराही त्रास होणार नाही किंवा तुम्हाला त्या कोळशांचा चटकासुद्धा लागणार नाही. आणि तुम्ही तो प्रॉब्लेम म्हणजे ज्या प्रॉब्लेममधून तुम्ही चालले त्याच्याने तुम्हाला जराही हानी होणार नाही. चालशान पण तुम्हीच, पार करशान पण तुम्हीच, लढशान पण तुम्हीच. कोणीच असं पाठीमागं येऊन कोणती शक्ती तुम्हाला असं हातावर घेऊन चालवणार नाही. तुम्हीच चालणार, तुम्हीच करणार, तुम्हीच प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत असणार ना मित्रांनो तेव्हा तुम्हाला काळी मात्रही त्रास होणार नाही. त्या त्रासापासून वाचवणारे असतात गुरुदेव दत्त, स्वामी दत्तगुरू. असा असतो दत्तगुरूंचा सेवक, असा ते घडवतात. असं काहीच नसतं की तुम्ही सेवा करायला लागले म्हणजे तुमच्यासोबत जादू होईल, तुमच्यावरती संकट येणारच नाही, तुम्ही मॅजिक होईल, काहीतरी कोणती तरी एक जादूची छडी येणार आणि तुमची कामं करणार, असं नाही होत. दत्तगुरूंचा सेवक म्हटलं ना तर तो असा होतो की संकट कितीही येऊ दे, घाबरत जरी असला ना मनामध्ये, एक बारी नाव घेतलं ना तो डोळे बंद करून चालत राहीन. आणि ते डोळे बंद करून चालत असताना ना त्याच्या आजूबाजूच्या गोष्टी घडत राहणार. चांगल्या घडतील, वाईट घडतील, सगळं घडतील. पण या सगळ्या गोष्टींमध्ये ना त्या सेवकाला अजिबात काळी मात्र त्रास होणार नाही. तो संघर्ष पण करत राहणार, त्याला नाही माहिती, तो करत राहणार. त्याच्या मनात भले भीती असू द्या की हे झालं तर ते झालं तर, परंतु त्याच्यावरती जी शक्ती आहे, ज्या शक्तीचा हात आहे, ती शक्ती आहे ना त्या सेवकाला अजिबात त्रास नाही होऊन देत. म्हणता ना की दगडावर आपटलं तरी भीती नाही, अशा प्रकारचा सेवक गुरुदेव दत्त घडवतात. जे कोणी सेवेकरी दत्तगुरूंच्या सेवक आहेत त्यांना आत्तापर्यंत या सगळ्या गोष्टींचा अनुभव आलेला असेल. अशी आहे दत्तगुरूंची सेवा, अशी आहे स्वामींची सेवा. ते जादू नाही करत, ते आपल्याला असं आपल्याकडनंच सगळ्या गोष्टी करून घेतील. तुलाच करायचं आहे, तुझ्या जीवनातलं संकट आहे ना तुलाच करायचं, तुलाच पुढे जायचं. आणि तू शिकणार कसा, तू मजबूत कसा बनशील, हे आपल्या स्वामींच्या आणि गुरुदेव दत्त यांच्या सेवेमध्ये आल्यानंतर बघा आपोआप शिकायला मिळतं नाही, आपल्याला समजून जातं. ते करू पण आपणच, अडचणीमधून चालू पण आपणच. संकट मोठे मोठे असतील त्यातनं सुद्धा फेस आपण करू. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना ना आपल्याला काहीही होणार नाही. तुमच्या जो आपलं जे कुटुंब आहे, आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना काहीच नाही होणार. संकटांना तुम्हीच फेस करणार आहे आणि एक दिवस हे संकट नष्ट होऊन जातील. करता करता तुम्हाला माहिती नाही पडणार ते संकट नष्ट झालेलं असेल. आपण तुम्ही थकलेले नसणार, तुमच्यामध्ये तितकं सामर्थ्य असणार आहे. हे दत्तगुरू घडवतात, हे स्वामी घडवतात, त्यांचा सेवक असा घडवतात. आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर ना मित्रांनो संकट आले ना असं मन आपण आतूनच बोलतो स्वामी आहेत ना, बघून घेतील सगळं. स्वामी बघून तर घेतातच, पण स्वामी आपल्याला त्या लायक बनवतात की तूच बघून घेशील सगळं, आता माझ्यापर्यंत यायची काहीच गरज नाही. तर हे आहे मित्रांनो सेवेमध्ये लागल्यानंतर मला मिळालेलं ज्ञान, माझे अनुभव. चला भेटूया पुढच्या वेळी.